अतिशय मोकळी आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी ही साबुदाणा खिचडी बनून तयार झाली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। साबुदाणा भिजवताना बऱ्याच आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होतं आणि त्यामुळे साबुदाण्याची खिचडी अगदी कोरडी किंवा मग अगदी चिकट होते। तर हे टाळण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपण साबुदाणा कसं भिजवायचा ते बघणार आहोत आणि त्यापासून मऊ लुसलुशीत आणि मोकळी साबुदाणा खिचडी कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत। यासाठी इथे मी 1 वाटी हा साबुदाणा घेतलेला आहे, वजनामध्ये 150 ग्रॅम आहे। तर आता आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी पाणी घालते। पाणी घातल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा हात फिरवून धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा एका पाण्याने धुतला तरी चालू शकतो, पण तुम्हाला 2 पाण्याने हा साबुदाणा धुवायचा असेल तरी धुवू शकता। तर आता हे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हा साबुदाणा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं। तर पाण्याचं प्रमाण अजिबात चुकणार नाही अशा पद्धतीने मी पाणी घालायचे 2 प्रकार तुम्हाला सांगणार आहे। तर इथे मी या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता। 1 वाटी साबुदाणा होता अगदी शिगोशिग भरून, तर इथे आपल्याला या वाटीने पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी वाटीने म्हणाल तर पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे सगळं पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी वाटीचं माप तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही कुठल्याही भांड्याने हा साबुदाणा मोजून घेतला तर ते भांडं अगदी शिगोशिगू भरून घेतला त्याच भांड्याने आपल्याला पाऊण भांडं पाणी घ्यायचं आहे। कुठल्याही भांड्याने तुम्ही घेऊ शकता। हा पहिला प्रकार झाला। तर यातला आता दुसरा प्रकार मी सांगते, पाणी अगदी परफेक्ट साबुदाण्यामध्ये कसं घालायचं। तर इथे साबुदाणा बघू शकता तुम्ही, साबुदाणा भिजल्यानंतर वरती एक पाण्याची लेयर आलेली आहे, अशी लेयर आली पाहिजे, मग आपला साबुदाणा जो आहे अगदी परफेक्ट भिजतो, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर तुम्ही कुठल्याही प्रकारे या साबुदाण्यामध्ये पाणी घालू शकता। तर कुठल्याही भांड्याने तुम्ही 1 भांडं साबुदाणा घेतला की पाऊण भांडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि भांड्यामध्येच तुम्ही डायरेक्ट जर पाणी घालणार असाल, साबुदाणा बुडून वरपर्यंत एक लेयर पाण्याची आली पाहिजे एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा भिजवून घेतला तर अगदी परफेक्ट साबुदाणा भिजतो, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त अजिबात होत नाही। इथे अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे साबुदाणा जो आहे चांगल्या क्वालिटीचा असावा। तर हा साबुदाणा आता आपल्याला याच्यावरती झाकण लावून 5 ते 6 तासांसाठी ठेवायचा आहे, किंवा जर तुम्ही सकाळी करणार असाल तर रात्री भिजवून ठेवा आणि रात्री करणार असाल तर सकाळीच हा साबुदाणा अशा पद्धतीने भिजवून ठेवा। आणि इथे मी हा 6 तास साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही साबुदाणा छान असा फुललेला आहे आणि अगदी मोकळा सुद्धा हा साबुदाणा झालेला आहे। आणि याचबरोबर एक साबुदाणा मी तुम्हाला दाबून दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ सुद्धा हा साबुदाणा झालेला आहे, म्हणजे मोकळा आणि अगदी मऊसूद असा हा साबुदाणा भिजलेला आहे। तर पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं की असा साबुदाणा भिजतो आणि छान मोकळा होतो। तर आता आपल्याला यासाठी अजून काही साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण एक छोटी वाटी घेतलेला आहे आणि अगदी जाडसर असं नाही आहे किंवा खूप बारीक असं शेंगदाण्याचं कूट नाही आहे, तर हलकंसं दाणेदार असं हे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर थोडंसं जाडसर किंवा अगदी बारीक शेंगदाण्याचं कूट बनवून घेतला तरीही चालू शकतं आणि हे शेंगदाण्याचं कूट तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त टाकला तरीही चालेल। याचबरोबर इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर तुम्ही ही मिरची थोडीशी ठेचून जरी घेतला तरीही चालू शकतं। लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरची चिरून टाका, म्हणजे ती काढून टाकता येईल, आणि मोठ्यांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर मिरची ठेचून टाकला तर मस्त झणझणीत अशी ही तुमची खिचडी बनून तयार होईल। तर आता या साबुदाण्यामध्येच आपल्याला हे जे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा मग तुम्ही तेलामध्ये जर शेंगदाण्याचं कूट टाकणार असाल तर त्या पद्धतीने सुद्धा करू शकता। पण अशा पद्धतीने आधीच जर या साबुदाण्यामध्ये असं शेंगदाण्याचं कूट टाकून तुम्ही मिक्स करून घेतला तर हे व्यवस्थित असं मिक्स होतं। तर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूयात। आणि यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे हा बटाटा। तर इथे मी मोठ्या आकाराचा एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, याची सालं काढून बारीक असे याचे काप केलेले आहेत। काप थोडेसे बारीकच करायचे आहेत, म्हणजे फोडणीमध्ये आपला हा बटाटा पटकन शिजला जातो। तर या बटाट्याचे काप केल्यानंतर हे काप मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल टाकते। तर तुमच्याकडे जर उपवासाला तेल चालत नसेल तर तुपाचा वापर इथे तुम्ही करू शकताय। तेल छान तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे इथे मी घातलेले आहेत आणि यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे। आता याच्यामध्ये लगेचच मी हा कापून घेतलेला बटाटा टाकून छान असं मिक्स करून घेते।
तर आता याच्यामध्ये आपल्याला या बटाट्याला पुरेल इतपतच मीठ टाकायचं आहे। याच्यामुळे बटाटा छान लवकर मऊसर होतो आणि या बटाट्याला चव येते, म्हणजे खिचडीमध्ये हा बटाटा अगदी फिका लागणार नाही। तर आता हा बटाटा पण छान असा परतून घ्यायचा आहे। तर हा बटाटा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। तर इथे मी 1 मिनिटभर हा बटाटा तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हा बटाटा आपल्याला अगदी मऊसर होईपर्यंत वाफवून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटे लागतात। तर इथे मी 3 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि हा बटाटा पुन्हा एकदा आपण छान असा मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हा बटाटा चेक करून बघायचा आहे। तर इथे बघू शकता हा बटाटा छान अगदी मऊसर असा झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण जो भिजवलेला साबुदाणा होता आणि त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट घातलं होतं, तर हा सगळा साबुदाणा आणि हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर आता आपल्याला हा साबुदाणा छान असा परतून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला हा साबुदाणा पांढरा दिसत आहे, पण छान असा साबुदाणा परतून झाला किंवा आपला साबुदाणा तयार झाला की तो छान ट्रान्सपरंट दिसायला लागतो, मग ओळखायचं की आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तर हा साबुदाणा परतायला साधारण 5 मिनिटे लागू शकतात, पण आपल्याला झाकण अजिबात याच्यावरती लावायचं नाही आहे। झाकण लावून तुम्ही जर हा साबुदाणा बनवला तर झाकणावरचं वाफेचं पाणी साबुदाण्यामध्ये पडतं आणि साबुदाण्याची खिचडी आपली चिकट होऊ शकते। तर इथे साबुदाणा थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी चवीनुसार मीठ घालते। तर साबुदाण्याला आपल्याला जेवढं मीठ घालायचं आहे ते आपल्या चवीनुसार किंवा आवडीनुसार आपण घालू शकतो। त्याचबरोबर इथे मी साखरसुद्धा घातलेली आहे। 1 चमचा मीठ घातलेला आहे, 2 चमचे साखर घातलेली आहे। तर साखर मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता ही खिचडी मी साधारण 1 मिनिटापासून परतून घेत आहे आणि अजून आपल्याला 4 ते 5 मिनिटे ही खिचडी छान अशी परतून घ्यायची आहे। तर गॅस आपल्याला बारीक ते मध्यमच ठेवायचा आहे आणि ही खिचडी छान अशी परतून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही खिचडी एकसारखी मिक्स करत राहायची आहे, म्हणजे छान मऊ आणि मोकळी आपली खिचडी तयार होते। तर इथे साधारण 4 ते 5 मिनिटापासून ही खिचडी मी परतून घेत आहे आणि आता तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा रंग बदललेला आहे। आधी पांढरा होता आणि आता ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे। अगदी मऊसूद आणि मोकळी आपली ही खिचडी बनून तयार झालेली आहे। तर असं टेक्स्चर आलं साबुदाण्याला की आपण ओळखायचं आपली ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय मऊ लुसलुशीत आणि अगदी मोकळी अशी ही साबुदाण्याची खिचडी आपली बनून तयार झालेली आहे। साबुदाण्याचा प्रत्येक दाणा अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी मोकळा झालेला आहे। तर तुम्ही हे जवळून बघू शकताय। तर अगदी छान अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि ही खिचडी आता आपण काढून सर्व करूयात। तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी मोकळी खिचडी आपली बनून तयार झालेली आहे आणि अतिशय मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी बनून तयार झालेली आहे। तर सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केलात आणि पाण्याचं प्रमाण जर तुम्ही लक्षात ठेवलं तर अगदी परफेक्ट तुमचीसुद्धा खिचडी अशीच मऊ आणि मोकळी बनून तयार होईल। तर यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही घालू शकता। जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि मीठ जर तुमच्याकडे साधं मीठ चालत नसेल तर सैंधव मीठ तुम्ही घातला तरी चालेल। अगदी छान मऊ लुसलुशीत आणि मोकळी अशी खिचडी जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।